रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाबांनो, जगामध्ये जेवढी काही संप्रदाय निर्माण झालेली आहे ही तुम्हाला आणि मला त्या परमेश्वरापर्यंतच घेऊन जाण्यासाठी निर्माण झालेली आहे, यात कुठली शंका नाही. तरी सुद्धा समाजामध्ये आपण असे काही अनेक समाजकंटक पाहतो जे माझा धर्म श्रेष्ठ, माझा पंथ श्रेष्ठ, माझा संप्रदाय श्रेष्ठ, इतरांचे कनिष्ठ म्हणून समाजामध्ये दऱ्या निर्माण करण्याचं काम करतात. ही जी काही माणसं आहे ना बाबांनो, यांना आपलाच धर्म, आपलाच संप्रदाय हा व्यवस्थित समजलेला नसतो. ही अर्धी हळकुंडानं पिवळी झालेली माणसं असतात. मी अत्यंत जाणीवपूर्वक शब्द वापरतो. हो, ज्या माणसाला स्वतःचा धर्म, स्वतःचा संप्रदाय व्यवस्थित समजला, तो माणूस कधीही इतरांच्या संप्रदायावर, इतरांच्या धर्मावरती बोट कधीच ठेवू शकत नाही. परमेश्वर हे अत्यंत सुलभ अशी गोष्ट आहे, अत्यंत एकनिष्ठ असं एकच तत्व आहे. एक सत्य विप्रा बहुधा वदंती हे वेदांनी सांगितलेलं आहे. किंवा विष्णुमय जग हा वैष्णवांचा धर्म हे आम्हाला संतांनी शिकवलं. कृण्वंत विश्व आर्यमय हे जग आम्हाला पूर्ण आर्यमय करायचं आहे. इतक्या मोठ्या मोठ्या विचारांची असणारी आम्ही माणसं, आणि त्यामध्ये असले खुळसट विचार जर येत असतील तर आपण सुज्ञान लोकांनी या गोष्टीला जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं पाहिजे. परमेश्वर एक तत्व आहे बाबांनो. जसं पाणी असतं, पाण्याला कोणी जल म्हणतं, कोणी नीर म्हणतं, कोणी वॉटर म्हणतं. मग जो पाण्याला जल म्हणतो त्याला पाणी गोड लागतं, आणि जो कोणी नीर म्हणतो त्याला पाणी आंबट लागतं का? कोणी त्याला वॉटर म्हणतं त्याला खारट लागतं का? नाही. पाणी काय करतं? पाण्याची मुख्य भूमिका काय असते? ते तहान भागवण्याचं काम करतं. अगदी तसंच परमेश्वर हे एक तत्व आहे. त्याला कोणी राम म्हणतं, त्याला कोणी कृष्ण म्हणतं, त्याला कोणी स्वामी म्हणतं, त्याला कोणी दत्तप्रभू म्हणत असेल, म्हणजे काय ते वेगवेगळं आहे का? नाही, अजिबात नाही. ते तत्व इथून तिथून एकच आहे. जाणकार त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. अल्लाह कहो, ईश्वर कहो, उसके नाम अनेक, कहे गए ध्यानी योगे, सबका मालिक ये. बघून आपण अत्यंत बारकाईनं जर विचार केला तर आपल्या आसपास जेवढ्या आपल्या ज्ञानाचा आवाका आहे त्यातले जे काही संप्रदाय आहे ते सरते शेवटी हे दत्तप्रभूंपर्यंतच येऊन ठेपतात. म्हणजे तुम्ही जर विचार केला, साईनाथ महाराजांचे गुरु कोण? तर ते स्वामी समर्थ महाराज आहे. आपण साई चरित्र जर वाचलेलं असेल तर त्यामध्ये बघा वर्णन आलेलं आहे की स्वामी समर्थ महाराजांनी एक वीट ही साईनाथ महाराजांना दिली होती, आणि ती सदैव त्यांच्या झोळीमध्ये असायची. आपण गजानन महाराजांचा विचार करू. गजानन महाराजांचे गुरु कोण होते? देव मामलेदार होते. देव मामलेदारांचे गुरु कोण होते? स्वामी समर्थ महाराज होते, म्हणजे दत्तप्रभू होते. आपण तुकाराम महाराजांचा विचार करू. तुकाराम महाराजांचे गुरु कोण होते? बाबाजी चैतन्य होते. बाबाजी चैतन्यांचे गुरु कोण होते? तर ते दत्तप्रभू होते. आपण ज्ञानेश्वर माऊलींचा विचार करू. ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु कोण होते? निवृत्ती दादा होते. निवृत्ती दादांचे गुरु कोण होते? गहिनीनाथ महाराज होते. गहिनीनाथ महाराजांचे गुरु कोण होते? गोरक्षनाथ महाराज होते. गोरक्षनाथ महाराजांचे गुरु कोण होते? तर मच्छिंद्रनाथ महाराज होते. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचे गुरु जर कोणी असतील तर ते साक्षात दत्तप्रभू होते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. ही जी काही परंपरा आहे या सगळ्या परंपरा दत्तप्रभूंपर्यंत येऊन ठेपतात. पैठणचे एकनाथ स्वामी, एकनाथ महाराज आपल्याला सर्वांना विदित आहे. त्यांचे गुरु कोण होते? जनार्दन स्वामी देशपांडे, दौलताबादचे बरं का. त्यांचे गुरु कोण होते? दत्तप्रभू होते. आपण असं जर बारीक 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 विचार करत गेला तर त्या सगळ्यांचे गुरु आणि गुरु परंपरा मुख्य तत्वाला येऊन जर फेटत असेल तर ती दत्तप्रभूंपर्यंत येऊन ठेपते. मग जर आपण सगळेजण एकाच पंथामध्ये किंवा गुरु परंपरेतले असू, फक्त आमचा अज्ञानाचा आवाका वाढल्यामुळे आम्हाला ते भेदाभेद जर दिसत असतील तर ते आम्ही निश्चितपणानं सोडून परमेश्वराची सेवा केली पाहिजे बाबांनो. हे भेदाभेद आम्ही दूर ठेवले पाहिजे. कारण ज्या माणसांनी हे भेदाभेद निर्माण केले हे कधी त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणारे नाहीये. म्हणून महत्वाची गोष्ट काय आहे की आपण कुठल्या तरी संप्रदायामध्ये निष्ठापूर्वक काम करणं गरजेचं आहे. चांगले सद्गुरू आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे, आणि आपण भगवंताचं नाम घेणं गरजेचं आहे. कुठलीही करा. मी हे सांगण्यासाठी कधीच आग्रही नसतो की तुम्ही मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो म्हणून तुम्ही करा, मी विठ्ठलाचा भक्त आहे म्हणून तुम्ही सुद्धा विठ्ठलाचीच भक्ती करा. नाही, अजिबात नाही. तुम्हाला जी वाटेल, जिथं तुमचं मन रमेल तिथं तुम्ही त्या त्या संप्रदायामध्ये त्या त्या भगवंताचं विशिष्ट नाव घेऊन सेवा केली
तरी काही हरकत नाहीये. कारण मन जर प्रसन्नतेनं त्या भगवंताच्या चरणी लीन झालं ना, तरच तुमच्याकडनं त्या भगवंताची सेवा होणार आहे आणि तो परमेश्वर तुमच्या आमच्यावरती कृपा करणार आहे. म्हणून ज्याला जे आवडेल त्यानं ते नाम घ्यायला सुरुवात करा. चांगल्या गुरूंच्या चरणावरती जा आणि तिथं निष्ठापूर्वक शेवटच्या श्वासापर्यंत ठाम राहा. काय कारण आहे? कारण साधा विचार करा, एका गावामध्ये एक माणूस दुकानदाराकडनं काहीतरी सामान उधार आणलं. दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या दुकानदाराकडे गेला. का? कारण पहिल्याकडे गेलो तर तो देणार नाही. तिसऱ्या दिवशी उठला, तिसऱ्या दुकानदाराकडे गेला. चौथ्या दिवशी उठला, चौथ्या दुकानदाराकडे गेला. कालांतरानं या चारही दुकानदारांची गाठ पडली आणि त्यांनी विचार केला की हा माणूस आपल्या सगळ्यांकडनं उधार नेतोय, आपल्या सगळ्यांना पाणी लावायचं काम करतोय, याची अजिबात गॅरंटी नाही, याला उद्यापासून उधार देणं बंद करा. विचार करा, जर दुकानदार व्यावहारिक गोष्टीमध्ये इतका बारकावा ठेवत असेल तर तो परमेश्वर त्याला अजिबात चष्मा लागलेला नाही की त्याला जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. त्याच्याकडे सुद्धा खूप बारकावे असतात. म्हणून जिथंही कुठं आपण असाल, ज्याही संप्रदायामध्ये असाल, तिथं निष्ठापूर्वक शेवटच्या श्वासापर्यंत राहा आणि गुरूंची सेवा अत्यंत प्रेमपूर्वक आनंदानं करा. आणि निश्चितपणानं आपण ह्या गुरु सेवेनं भगवंतापर्यंत पोहोचल्या वाचून राहणार नाही. आणि भगवंत सुद्धा हा त्या नामात भरून उरलेला आहे बाबांनो. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. हे काय आहे? आत्मा जो शिवाचा राम जप. हे काय आहे? हे समजून घेण्याचा भाग आहे. आणि हे जर का आपल्याला एकदा समजलं ना की आपण भेदाभेदाच्या मार्गाने कधी जात नाही, तर हरी दिसे जणीवणी आत्मतत्वी या मार्गाने आपण जात राहतो. म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक आपल्या आपल्या गुरूंची सेवा निष्ठापूर्वक करा आणि तिथं आपलं डोकं सदैव टेकलेलं ठेवा. रामकृष्ण हरी.